नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? सध्याच्या पावसाचा आनंद तुम्ही घेत आहात ना? मैत्रिणींनो, सध्या वातावरणामध्ये आर्द्रता म्हणजे दमटपणा वाढलेला आहे. कारण दिवसा भरपूर ऊन पडतं आहे आणि रात्रीच्या वेळेला पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणातली थोडी आर्द्रता वाढलेली आहे. त्यामुळे तुमचे देखील केस फ्रीझी झालेले आहेत का? अनमॅनेजेबल झालेले आहेत का? तर घाबरून जाऊ नका. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर देवयानी सोनवणे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, फ्रीझी हेअर्स म्हणजे काय? जर तुमचे केस अतिशय रुक्ष, कोरडे, त्याच्यात जीव नसल्यासारखे झालेले असतील, त्याचबरोबर तुमच्या केसांना फाटे फुटलेले असतील, तर अशा केसांना म्हणायचं फ्रीझी हेअर्स. फ्रीझी हेअर्स हे अनमॅनेजेबल होऊन जातात. त्याच्यामुळे अगदी मुलींना किंवा पुरुषांमध्ये देखील फ्रीझी हेअर्स दिसून येतात. असं इरिटेट झाल्यासारखं होतं आणि ते केसांना असं वाटतं की नको, आता हे असले केस नको, त्याच्यापेक्षा केस लहान असलेले बरे. तर अशा समस्यांना तुम्हाला देखील सामोरं जावं लागत आहे का? तर तुम्ही घाबरू नका. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये तुम्हाला उपयोगी अशा भरपूर साऱ्या टिप्स आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, सुरू करूयात आपण फ्रीझी हेअर्स. मैत्रिणींनो, आपलं हेअर स्ट्रक्चर म्हणजे जे आपली केसांची जी रचना असते त्याच्यामध्ये मेनली 3 पार्ट्स असतात. बाहेरचं आवरण जे असतं ते क्युटिकलचं असतं. त्याच्यानंतर जे मधलं आणि मिडल लेअर ज्याला म्हणतो आपण तो असतो कॉर्टेक्स, आणि त्याच्या सगळ्यात आतमध्ये जे असतं तो मेडुला असतो. मैत्रिणींनो, तुमचे फ्रीझी हेअर्स जे होतात ते तुमच्या क्युटिकलला डॅमेज पोहोचल्यामुळे होत असतात. कारण आपण केसांच्या सगळ्यात बाहेरचं आवरण जे असतं त्याच्यामध्ये ज्या सेल्स असतात त्या एकावर एक अशा पसरलेले असतात. पण त्या सेल्स एकावर एक न पसरता जर वेगवेगळ्या झालेल्या असतील, विखुरलेल्या जर गेलेल्या असतील, तर त्याच्यामुळे तुमच्या क्युटिकलला हानी पोहोचते आणि तुमचे क्युटिकल हे डॅमेज होतं. त्याच्यामुळेच फ्रीझी हेअर्स, स्प्लिट एंड्स अशा समस्या तुम्हाला भेडसावायला सुरुवात होऊन जाते. त्यानंतर मधला पार्ट असतो तो म्हणजे कॉर्टेक्सला जर का डॅमेज झालं तर डायरेक्ट तुमचं हेअरफॉल होत असतं मैत्रिणींनो. आणि मेडुला हा पार्ट फक्त ज्यांचे केस जाड असतात, ज्यांच्या केसांमध्ये रुंदी जास्त असते, अशा केसांमध्येच फक्त मेडुलाचा पार्ट दिसतो. अदरवाईज जर तुमचे केस खूप पातळ असतील, मुलायम असतील किंवा खूपच पातळ अशा धाग्यांसारखे असतील, तर तुमच्यामध्ये मेडुलाचा पार्ट हा कम्प्लिटली ॲब्सेंट असणार आहे. मैत्रिणींनो, याच्यामध्ये फ्रीझी हेअर्समध्ये फक्त आपल्याला क्युटिकलच्या हेअर पार्टकडे लक्ष द्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण बघूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या क्युटिकलला हानी पोहोचू शकते. तर मैत्रिणींनो, वातावरणातली आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी तुमच्या केसांमध्ये क्युटिकलला डॅमेज करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम करत असते. त्यानंतर अशा काही गोष्टी आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामध्ये मैत्रिणींनो, आता आपण बघूयात की फ्रीझी हेअर्सचे महत्त्वाची कारणं म्हणजे अशा कोणत्या कारणांमुळे तुमचे केस फ्रीझी होऊ शकतात. सर्वप्रथम असतं मैत्रिणींनो ते म्हणजे तुमचं जेनेटिक्स म्हणजेच अनुवंशिकता. जर का तुमच्या आईमध्ये, तुमच्या आजीमध्ये जर का कुरळे केसांची फ्रीझी हेअर्स असतील तर शक्यता असते की तुमचे केस देखील फ्रीझी असू शकतात. म्हणजेच ही झाली अनुवंशिकता, ज्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण जेनेटिक्स. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे तुम्ही केसांना कसे हँडल करता, म्हणजेच हँडलिंग ऑफ युअर हेअर्स. तुम्ही की तुमच्या केसांसोबत कसे हाताळता. तुम्ही केस धुताना गरम पाणी वापरता की नॉर्मल पाणी वापरता. त्यानंतर तुम्ही केस धुतल्यानंतर टॉवेल कसा वापरता, खूप हार्शली तुमच्या केसांना रब करता का, त्याच्यामुळे तुमच्या क्युटिकल्सला डॅमेज पोहोचू शकतो. त्यानंतर हे झालं तुमच्या केसांना तुम्ही कसे हाताळता. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट येतो, तुम्ही केसांना किती किती गरम वस्तूंनी हाताळता. बऱ्याच लोकांना फ्रीझी हेअर्सवाल्यांना केस स्ट्रेट असण्याची खूप हौस असते. मग ते कंटिन्यू हेअर स्ट्रेटनर, ड्रायर, ब्लोअरचा वापर अति प्रमाणात करत असतात. अशा अति हीट देणाऱ्या टूल्समुळे देखील तुमच्या केसांची स्ट्रक्चर, त्याच्यासोबत डेन्सिटी देखील खराब होऊ शकते आणि तुमचे केस आणखी जास्त फ्रीझी होऊ शकतात. हे झालं मैत्रिणींनो की तुम्ही हीटिंग टूल्स वापरल्यामुळे तुमचे केस फ्रीझी झालेले आहेत. त्यानंतर भरपूर महिलांना हेअर कलर करायची देखील सवय असते. हेअर कलर देखील केल्यामुळे तुमच्या क्युटिकलच्या आवरणाला धक्का पोहोचतो, त्याला इजा पोहोचते आणि तुमचे केस फ्रीझी होऊन जातात, म्हणजे अनमॅनेजेबल होऊन जातात.
मैत्रिणींनो, हे झाले त्याची महत्त्वाची कारणं. तर आता आपण बघूयात की काही गोष्टी केल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये प्रिकॉशन्स काय काय घेऊ शकता. तर तुम्ही आंघोळीला अगदी कोमट पाणी वापरायचं आहे. आंघोळीनंतर तुमच्या केसांना अगदी सॉफ्ट असं कॉटनच्या हलका मुलायम टॉवेलने तुमचे केस पुसण्याचा प्रयत्न करा. केस वाळवण्यासाठी शक्यतो तरी ब्लोअरचा किंवा ड्रायरचा वापर न करता नॅचरल उन्हामध्ये केस वाळवण्याचा प्रयत्न करा. अगदी कडक उन्हामध्ये न बसता थोड्याफार सकाळच्या जो कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही बसलात तर तेव्हा देखील तुमचे केस इझिली कोरडे होऊ शकतात. नसलंच पॉसिबल तर मग तुम्ही फॅनखाली देखील केस वाळवू शकता. त्यानंतर आता मैत्रिणींना आपण बघूया, ज्यांचे केस फ्रिझी असतात त्यांना असं वाटत असतं की आम्ही हेअर शॅम्पू किंवा कलर केल्यानंतर किंवा काही असे सिरम्स वगैरे वापरल्यानंतर आमचे केस स्ट्रेट होतील का, किंवा आमच्या केसांमध्ये रुक्षता वगैरे कमी होईल का. तर तसं काहीच नसतं मैत्रिणींनो. तुम्हाला तुमचे फ्रिझी हेअर्स जर का नॅचरल आणि जेनेटिकली जर तुमचे हेअर्स फ्रिझी असतील तर किंवा कुरळे असतील तर तुमचे केस कम्प्लिटली स्ट्रेट हे कधीच होणार नाही आहेत. ते थोड्याफार ट्रीटमेंट्सनुसार किंवा थोड्याफार प्रमाणात ते स्ट्रेट होऊ शकतात, पण कम्प्लिटली स्ट्रेट ते कधीच होणार नाही आहे. ती अपेक्षा तुम्ही सोडून द्या. त्यानंतर जर तुमच्या केसांना असे ट्रीटमेंट दिल्यानंतर केस बाउन्सी होऊ शकतात, शायनी होऊ शकतात, परंतु तुमच्या केसांची डेन्सिटी किंवा टेक्स्चर ही कधीही बदललं जाणार नाही. ट्रीटमेंट्समुळे केराटिनसारख्या ट्रीटमेंट्समुळे तुमचे केस स्मूथ होऊ शकतात, शायनिंग येऊ शकते केसांना, परंतु तुमच्या केसांचं टेक्स्चर किंवा डेन्सिटी कधी बदलणार नाही. त्यामुळे फ्रिझी हेअर्स असणाऱ्यांनी अशा काही गोष्टी, ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या कधीही चेंज न होणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ते ॲक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचे जे केस जसे आहेत तसे तुम्ही स्वीकार करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या केसांचं टेक्स्चर चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे केसांची क्वालिटी जे आपण म्हणतो तीच मेंटेन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यानंतर बघूयात मैत्रिणींनो, फ्रिझी हेअर्स असलेल्यांना असं वाटतं की शॅम्पू लावल्याने किंवा असं खूप महागातला शॅम्पू किंवा कंडिशनर, हेअर मास्क लावल्याने आपले फ्रिझी केस खूप स्ट्रेट होणार आहे. तर तसं काहीच नाही आहे मैत्रिणींनो. मुळातच शॅम्पू हा फक्त तुमच्या स्काल्प क्लीन करण्याचं काम करत असतो. स्काल्प क्लीन करण्यासोबतच जर तुमच्या स्काल्पमध्ये काही डॅन्ड्रफ वगैरे असेल किंवा काही डर्ट वगैरे जमा झालेली असेल तर ते साफ करण्याचं काम शॅम्पू करत असतो. आणि शॅम्पू हे नेहमी लक्षात ठेवा मैत्रिणींनो, शॅम्पू हा तुम्ही तुमच्या स्काल्पला म्हणजेच तुमच्या टाळूच्या माथ्याला लावायचा आहे आणि कंडिशनर आणि मास्क हे तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथवर लावायचं आहे. त्यामुळे तुम्ही शॅम्पूकडून अशा अपेक्षा ठेवू नका की शॅम्पू लावल्यानंतर तुमचे फ्रिझी हेअर स्ट्रेट होणार आहे. हे अतिशय चुकीचं आहे आणि असा बाजारात कोणताही शॅम्पू आजतागत तरी अवेलेबल नाही आहे की तुमचे फ्रिझी हेअर स्ट्रेट होणार आहेत. मैत्रिणींनो, आता याच्यावर आपण ट्रीटमेंट म्हणून काय करायचं आहे तर मी तुम्हाला एक चांगलं आणि सोपं असं सोल्युशन सांगते मैत्रिणींनो. तर मिनिमलिस्टचं मॅलिस बॉन्ड रिपेअर शॅम्पू आजकाल बाजारात मिळतो आहे. त्यांचा शॅम्पू देखील आहे, सिरम देखील आहे आणि हेअर मास्क देखील आहे. तर तुम्ही हे तिघं प्रोडक्ट वापरू शकता किंवा तुमच्या चॉईसनुसार तुम्ही त्याच्यातलं एक प्रोडक्ट जरी सिलेक्ट केलं तरी त्याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. मी स्वतः ट्राय केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. मैत्रिणींनो, आता हा शॅम्पू आहे तर मग तो कसा यूज करायचा किंवा ते कोणी यूज करायचं, ज्यांचे फ्रिझी हेअर्स आहेत, ज्यांचे अनमॅनेजेबल हेअर्स आहेत की जे अक्षरशः केसांना कंटाळून गेलेले आहेत, केस अगदी रुक्ष झालेली आहेत, कोरडी झालेली आहेत, कुरळे तर आहेतच, पण त्याच्यामुळे केसांमध्ये जीव नसल्यासारखी जर केस झालेली आहेत तर अशा पेशंटसाठी आम्ही मिनिमलिस्टचा मॅलिस बॉन्ड रिपेअर शॅम्पू यूज करत असतो. तर हा शॅम्पू लावायचा कसा मैत्रिणींनो, तर नेहमीप्रमाणे तुम्ही तुमचं स्काल्प आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पाणी पूर्ण थेंबाने थेंब पाणी स्वच्छ निघेपर्यंत तुमचं स्काल्प आणि तुमचे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे जसं तुम्ही नॉर्मल शॅम्पूच्या आधी जसे तुमचे केस आधी स्वच्छ धुवून घेता आणि नंतर शॅम्पू लावता त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं स्काल्प अतिशय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या केसांमधलं पूर्ण पाणी खाली नितरून घ्यायचं आहे. पाणी नितरल्यानंतर ते शॅम्पू तुमच्या तळ हातामध्ये घेऊन त्याचा फेस करायचा आहे मैत्रिणींनो. त्याचा फेस झाल्यानंतर तुम्ही ते तुमच्या स्काल्पलाच म्हणजे टाळूला तुमच्या लावायचा आहे. तो लावताना मात्र तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो, शॅम्पू लावताना कधीही असं मसाजच्या स्टाईलमध्ये तुम्ही शॅम्पू लावायचा आहे. असं न करता सरळ असं मसाज, जसं आपण हेड मसाज करतो त्या टाईपमध्ये तुम्ही शॅम्पू लावा. कारण तसं केल्याने काय होतं की तुमचा शॅम्पू तुमच्या मुळापर्यंत पोहोचतो आणि त्याचा तुमच्या स्काल्पला बराच फायदा होतो. असं रब केल्यामुळे ॲक्च्युली तुमच्या केसांचं जे केस असतात तुमचे ते मुळापासून तुटण्याची शक्यता खूप जास्त असते आणि तो शॅम्पू त्या प्रमाणात म्हणजे हव्या त्या प्रमाणात तुमच्या स्काल्पला पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हवा तर रिझल्ट मिळत नाही. त्याच्यामुळे शॅम्पू लावताना तेवढी काळजी घ्या की तुम्ही मसाजच्या शेपमध्ये म्हणजे अशा शेपमध्ये शॅम्पू लावण्याचा स्काल्पला लावण्याचा प्रयत्न करा.
मैत्रिणींनो, त्यानंतर तो शॅम्पू तुम्हाला तुमच्या केसांवर ॲटलिस्ट 2 मिनिटांसाठी तरी ठेवायचा आहे. तर तुम्हाला आता असं वाटेल की 2 मिनिट म्हणजे खूप जास्त काळ आहे, तर नाही मैत्रिणींनो. कारण जो तुम्ही शॅम्पू तुमच्या केसांना लावत आहात तो अतिशय सल्फेट फ्री आहे आणि तुमच्या केसांवर तो अतिशय योग्यची ट्रीटमेंट करणार आहे. त्यामुळे त्याच्यातले जे सर्फॅक्टंट असतात किंवा त्याच्यातले जे काही घटक असतात ते तुमच्या स्काल्पवर जाऊन ॲक्शन करण्यासाठी किंवा त्याचा तुम्हाला प्रॉपर असा रिझल्ट मिळण्यासाठी जो त्याला वेळ द्यावा लागतो स्काल्पवर त्याची ॲक्शन होण्यासाठी, त्याच्यानंतर तो स्काल्पवर पोचल्यानंतर तिथल्या मुळापासून तो क्लीन करतो आणि जे काही इम्प्युरिटीज वगैरे आहे त्या काढण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही तो स्काल्पला 2 मिनटं राहू द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने तुमचे केस धुवू शकता. हे झालं मैत्रिणी शॅम्पूच्या बाबतीत. हा शॅम्पू तुम्ही असा वापरू शकता. त्यानंतर नॉर्मल पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही तुमचे केस कोरडे करा आणि त्यानंतर हवा असेल तर तुम्ही कंडिशनर वापरा आणि हेअर मास्क देखील वापरू शकता. हेअर मास्क वापरताना तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो की तुम्ही हेअर मास्क हा आठवड्यातून एकचदा वापरायचा आहे. हेअर मास्क पुन्हा पुन्हा वापरल्यानंतर पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही किंवा केस आणखी जास्त डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून एक किंवा तुम्हाला गरज पडेल खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्ही 2 वेळेस हेअर मास्क वापरू शकता. अदरवाईज एकदा वापरला तरी पुरेसा असतो. त्यानंतर बघूयात आपण त्यांचंच मिनिमलिस्टच सिरम असतं हेअर ॲक्च्युली फ्रीझी हेअरसाठी ते सिरम आहे. ते सिरम तुम्ही कधी लावायचं आहे तर केस धुवून झाल्यानंतर, केसातला शॅम्पू केल्यानंतर केसातलं पाणी पूर्णपणे निघून जाऊ द्यायचं आहे. केस थोडेफार मॉइस्टच राहिले पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या स्काल्पच्या जवळजवळ 3 ते 4 इंचापासून म्हणजे आपल्या टाळूच्या 3 ते 4 इंचानंतर तुम्ही म्हणजे एवढ्या लेंथला तुम्ही सिरम ॲप्लाय करायचं आहे. सिरम मात्र मैत्रिणींनो तुम्हाला तुमच्या प्रत्येक हेअर वॉशनंतर लावायची खूप जास्त गरज आहे. कारण सिरममुळे तुमच्या केसांची कंडिशन मेंटेन होणार आहे. म्हणजेच तुमचे जे केस आहेत त्याची ॲटलिस्ट क्वालिटी जशी आहे त्यापेक्षा खराब तरी नाही होणार. कारण जर रिपीटेड वॉश करत असाल तर त्यामुळे काय होतं की तुमचा कलर वगैरे केसांचा कलर वगैरे निघून जाण्याची शक्यता जास्त असते. पण सिरममुळे तुम्ही तुमच्या केसांचा क्वालिटी ॲज इट इज आणि डेन्सिटीसुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात मेंटेन होऊ शकते सिरममुळे. आणि सिरम हे सगळ्यात बेस्ट आहे फ्रीझी हेअर्ससाठी. आपण हेअर मास्क रिपीटेड वापरू शकत नाही, पण प्रत्येक हेअर वॉशनंतर तुम्ही हेअर सिरम मात्र नक्की वापरू शकता. मैत्रिणींनो, आता हेअर सिरम वापरायचं की हेअर कंडिशनर वापरायचं, की ज्यांचे खूपच जास्त फ्रीझी हेअर्स असतील ना तर त्यांनी कंडिशनर हे सँडविच टाईपमध्ये वापरायचं. म्हणजे सुरुवातीला कंडिशनर करायचं, नंतर शॅम्पू करायचं आणि पुन्हा कंडिशनर लावायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे फ्रीझी हेअर्स जे असतील ते ॲटलिस्ट मॅनेजेबल करता येतील. मैत्रिणींनो, चला तर आता आपण जाऊयात होम टिप्सकडे. तर अशा काही घरगुती मी टिप्स तुम्हाला सांगते ज्याच्यामुळे तुमचे फ्रीझी हेअर्स तुम्हाला मॅनेजेबल करता येतील. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे मैत्रिणींनो जवस, तांदूळ आणि ॲलोवेरा जेल. तर तुम्हाला समप्रमाणात जवस आणि तांदूळ घ्यायचे आहे. म्हणजे साधारण 2-2 चमचे जवस आणि तांदूळ घ्यायचे आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते दोघं मिक्स करून त्यांच्यामध्ये साधारण ग्लासभर पाणी टाकून ते चिकट त्याचा गर तयार होईपर्यंत तुम्हाला गॅसवर उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचं चिकट असं त्याचं सिक्रेशन तयार झाल्यानंतर ते गॅसवरून उतरून घ्यायचं. त्यामध्ये फ्रेश ॲलोवेरा जेल टाकायचं आहे. याच्यामध्ये मात्र तुम्ही पॅकिंगचं ॲलोवेरा जेल कधीही वापरू शकत नाही, कारण जो रिझल्ट तुम्हाला ओरिजिनल ॲलोवेरा जेलचा मिळणार असेल तर तुम्हाला पॅकिंगच्या ॲलोवेरा जेलमध्ये कधीही मिळणार नाही. त्यामुळे प्रयत्न करा की तुम्हाला ॲलोवेरा जेल हे फ्रेशच मिळेल. त्यामुळे या मिश्रणामध्ये तुम्ही तेवढ्याच प्रमाणात म्हणजे 2 चमचे ॲलोवेरा जेल मिक्स करा. हे जे मिश्रण आहे तुमचं ते तुम्ही केस धुण्याच्या जवळजवळ अर्धा तास आधी तुमच्या केसांना लावून ठेवा. त्यानंतर अर्धा ते 1 तासानंतर तुम्ही तुमचे केस नॉर्मल पाण्याने धुवू शकता. धुण्यासाठी कदाचित जास्त पाणी लागू शकतं, कारण तांदूळ हा चिकट असतो आणि तो केसांना चिकटून बसू नये म्हणून तुम्हाला कदाचित 1 ते 2 वॉश आणखी लागू शकतात. त्यामुळे धुताना तुम्हाला एवढी काळजी करायची आहे मैत्रिणींनो. ही झाली घरगुती टीप. ही ते खूप बऱ्याच पेशंटमध्ये खूप महत्त्वाची ठरते, कारण बरेच लोक कधी असं होतं ना की आपण काही गोष्टी मार्केटमधून प्रत्येक वेळेस विकत नाही घेऊ शकत. तर तुम्ही ही घरगुती टिप्स वापरून देखील तुम्ही तुमच्या केसांना अगदी नॉर्मल मॅनेजेबल करू शकता. मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.